तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी 5 वाजता उठलो, तर आज भाड्याला नाही, गाडीचा CNG संपला, तो जायचं होतं धामणीत भरायला. तर आपल्या इथून धामणी 20-25 किलोमीटर आहे. तर आता भाई डेली खास CNG भरायला पेट्रोल पंपावर जावं लागणार. पहिलं बरं होतं आपलं, एकदा पंपात गेला, 1-2 कॅन भरून आलं की 8 दिवस बघायला नको. तर गॅस भरून आलो घरी आणि आलो स्टँडवर. पहिलंच भाडं लागलं नारडोळी बोद्धवाडी, आणि नंतर फोन आला काकीचा, कारण तिच्या बाबांना द्यायची होती रोवणं म्हणजे सायरनच एक प्रकारची अलबीज असते ती. त्यांना दिलं काशात नेऊन आणि आलो स्टँडवर, आणि भाडं लागलं कर्जुवे. त्यांना पण सोडलं. दहापूर गुरवाडीपर्यंत आलो आणि बघितलं तर एवढी गर्दी कसली, एवढी लोक का जमलेत. तर पुढे गेलो तर समजलं आपल्या एका भावाची रिक्षा ST वाल्याने ठोकलं. ऍक्सिडेंट झाला भाई, बेकार. तर नशीब थोडक्यासाठी वाचलं सगळं. रिक्षात पण कोण नव्हतं आणि जास्त रिक्षाला पण काय लागलं नाही एवढं. हा STचा कोपरा लागला फक्त, कुठून ST काढला नाही बघा वरती. STच्या ड्रायव्हरला पण मानला पाहिजे, असला जिगरा होता असेल भावाचा. सगळ्या प्रवाशांचं पण नशीब, मोठी दुर्घटना होता राहिली. देवाच्या कृपेने पण कुणाला पण काय कसली हानी झाली नाही. स्टँडवर आलो, नंतर भाडं लागलं आंबाऊ जुगडेवाडी, त्यांना पण सोडलं. ती संध्याकाळपर्यंत बारीक सुरीक भाडी मारत होतो. बघितलं तर भाई गॅस संपत आला, तर 2च काड्या राहिल्या होत्या, कारण सकाळी 190च प्रेशर भेटला होता. लगेच उतरल्या जो. तशीच गाडी काढली आणि गेलो परत धामणीत गॅस भरायला. मोठी लाईन लागली होती, कारण नुकतीच गाडी आली होती. गॅस भरला मस्तपैकी फुल केला आणि निघालो घरी यायला. तर झाला होता काळोखच. तर चला आजच्या पुरतं एवढंच, भेटून एक व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या, टाटा बाय बाय.